भाषेसाठी जेवढा महत्वाचा उकार आणि काना असतो, मराठी माणसाला तेवढाच महत्वाचा आपला नाना असतो. प्रत्येक स्क्रू आवळू शकेल असा एक पाना असतो. आपल्यासाठी तसा सेम टू सेम नाना असतो. आपल्याला प्यारा आपला मराठी बाणा असतो. म्हणजे कसा? तर जसा आपला नाना असतो. बंबईया भाषेत सांगायचं तर त्याच्या समोर कुणी शाना नसतो. प्रत्येक मैफिलीची शान नेहमीच आपला नाना असतो. आजच्या मैफिलीत कोण येणार आहे याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. आपण खेळ खेळणार असलो तरी नाना त्याची मैफिल करणार यात वाद नाही. स्वागत करूया वन अँड ओनली नाना पाटेकर यांचं. या नाना, खरंच मनापासून स्वागत. मला अतिशय आनंद आहे की आज ही भेट इथे होतीये. छान आहे की. आज हा खेळ सुरू करण्यापूर्वी मला खरंच असं विचारायचंय की आज कोणासाठी खेळणार? माझ्यासाठी. वाह. तर तुझ्यासारखा एक असा सूट शिवायचा आहे मला. खरं सांगायचं नाना तर खरं तर मी त्या कपड्याचा भक्त आहे. आहे ना. पण हा कार्यक्रम आणि त्याची गरिमा आणि हा सगळा सेट याला साजेसं म्हणून हे. पण तुला शोभतो तो. थँक्यू. मी घातला ना. नाही खरं, तुला छान दिसतो. मी घातला तर चोरून आणल्यासारखा वाटेल म्हणून मी हेच घातलं. बरं, आज तुमच्या बरोबर कोण आलंय? मला अरे तुरे कर. उगाच तू आहो जाऊ करू नकोस. नाही, मी अरे तुरेच करतो पण. अरे तुरेच कर. बरं, लोकांना खरं कळलं नेमकं कसं बोलतो आपण. असं निदान अरे ते तुरे कळायला नको म्हणूनच मी असं म्हणत नको होतो. नको अरे तुरे कर. बरं नाना, तुझ्या बरोबर कोण आलंय? सगळेच आहेत की रे. तुम्ही सगळेच माझ्या बरोबर आहात. अजून वेगळं कशाला कोण पाहिजे? या खेळाचे नियम नाना सगळ्यांनाच ठाऊक आहेत, पण मी पुन्हा एकदा सांगतो. 1 कोटी रुपयांसाठी 15 प्रश्न. हो. पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी, दुसरा 2000 रुपयांसाठी. असे एक एक करत आपण 1 कोटीपर्यंत 15 प्रश्न. या खेळाचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा 10,000 रुपयांचा, दुसरा टप्पा 3,20,000 रुपयांचा. पहिल्या टप्प्यात कम्प्युटरराव तुम्हाला 45 सेकंद देतात. त्यानंतर 6वा ते 10वा प्रश्न 1 मिनिट 60 सेकंद. आणि त्याच्या पुढचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये वेळेचं बंधन नाही. या खेळामध्ये मदतीसाठी 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली 50-50, ज्यामध्ये 2 चुकीची उत्तरं नाहीशी होतात आणि 2 राहतात, त्यातलं अचूक उत्तर द्यायचं आहे. दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ अ फ्रेंड. तुम्ही दिलेल्या 3 नावांपैकी कोणाचीही तुम्ही मदत घेऊ शकता. तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. इथं असलेले प्रेक्षक तुम्हाला उत्तर द्यायला मदत करतात. हा खेळ आपण भोंगा वाजेपर्यंत खेळू शकतो. बर, तोवर आपल्याला वेळेची मर्यादा आहे. ठीक आहे. तर चला खेळूया नाना पाटेकर यांच्या सोबत कोण होणार करोडपती. नाना, 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ प्रचंड राग येणे असा आहे?
आणि पर्याय आहेत ए तळपायाची आग मस्तकात जाणे, बी ऊर भरून येणे, सी कंठ दाटून येणे, डी डोळे जड होणे. हे तळपायाची आग मस्तकात जाणे. लॉक करा. कम्प्युटरराव, ए तळपायाची आग मस्तकात जाणे लॉक करा. बरोबर उत्तर आहे. नाना, एक तुझ्या बाबतीत सांस्कृतिक दहशत आहे. म्हणजे आधी गोष्ट विचारायला जाऊ का, मग स्क्रिप्ट वाचून दाखवू का, असा एक सतत एक दडपण, भीती. हो, पण तसंच होतं ना रे. आपल्याला एक ज्यावेळी काम करत असताना जोपर्यंत आतमध्ये भिनत नाही तोपर्यंत ते करता येत नाही. तर ती गोष्ट ऐकायची. बरं, त्याच्यामध्ये तुलाही माहिती आहे की जास्त वेळ तो रोल आतमध्ये ठेवणं, ती भूमिका ठेवणं हे जमत नाही. एकदा झालं की संपवलं की चला तो मग बाहेर काढायचा, पुन्हा दुसरा करता येतो. पण ती गोष्ट आतमध्ये पहिले भिनायला लागते. हो. तुला खरं सांगतो, काही काही वेळ मला इतकं विचित्र वाटतं. नट म्हणून तुलाही तो अनुभव आला असेल. आपण नेमकी सुखदुःख आपली कुठली हे आपल्याला माहितीच नाही. नाही, खरंच नाही. प्रत्येक वेळी त्या त्या भूमिकेची सुखदुःख घेऊन आपण जगत राहतो. आणि कधीतरी एखाद्या वेळी प्रेक्षकाने आपल्याला नाकारल्यानंतर आपल्याला वाटतं आपण आपला वेळ देऊया आपण आपल्या घरच्यांना. हां. आणि मग घरी गेल्यानंतर त्यांना तुमची गरज नसते आता, कारण ते तुम्ही नसण्याची त्यांना सवय त्यांना सवय झालेली झाली असते. असेल आणि आपल्याला उसनवारीची सवय झालेली आणि असते. आता त्यावेळी मग ती जी दुःख असतात ती न सहन करणं म्हणजे होणारी असतात. तर त्यामुळे नटाचं आयुष्य फार विचित्र आहे रे. नट आणि नटाचे अंतरंग. असाच त्याचाही किस्सा होता ना, की वेडनेसडे सिनेमा जो खूप एवढं त्याला यश मिळालं, तो त्या दहशतीमुळेच गेला का? हा, त्याला म्हणजे नसीरनी सांगितलं होतं. नसीर अनुपमचा रोल करणार होता आणि मला नसीरचा रोल हे करणार होते. हम्म. पण त्या पांडेला नाही, तो ओरडतो, मारतो. आपल्या एक काहीतरी विचित्र कल्पना आहेत आपल्याबद्दल. तर त्यामुळे तो, पण ते ठीक आहे. हा. नसीरनी फार उत्तमच केलं. नसीर आणि मी कॉन्टेम्पररी, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी इकडे तिकडे. तर नसीरला सगळे चांगले रोल मिळायचे रे. आणि मला फार त्याचा हेवा वाटायचा की ह्याला का मिळतं, माझ्यात काय असं नाही आहे की त्याच्यात आहे. मी छान बोलतो की, पण नसीर माझ्यापेक्षा मोठा का. तर नाटक हा माझा छंद होता हां. आणि नाटक हा त्याचा ध्यास होता, त्याचं जगणं होतं. त्यामुळे माझ्या आणि नसीरमध्ये ही तफावत राहणार. नसीर कायम इथे राहणार, मी इथेच राहणार. हळूहळू हळूहळू त्यातली गॅप आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा त्याच्या पातळीवर जाणं मला कठीण. हे मान्य करणं नाना, हे खूप मोठ्या मनाचा माणूसच करू शकतो, किंवा खूप काम करून आलेल्या संस्कारातनंच असं म्हटलं जाऊ शकतं. नाही नाही. नाना, पुढचा प्रश्न 2000 रुपयांसाठी. जा. हा आहे दुसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणतं नाट्यगृह हे पुण्यात स्थित आहे? आणि पर्याय आहेत ए राम गणेश गडकरी रंगायतन, बी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, सी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर, डी बालगंधर्व रंगमंदिर. डी बालगंधर्व लॉक करा. कम्प्युटरराव, डी बालगंधर्व रंगमंदिर लॉक करा. डी बालगंधर्व रंगमंदिर हे बरोबर उत्तर आहे. बरं नाना, तर मला तो किस्सा विचारायचा होता की एका नाट्य निर्मात्यासोबत खाण्याच्या भत्त्यावरनं काहीतरी गंमत. मोहन तोंडवळकर, म्हणजे मी त्याला अन्नदाता म्हणायचो. कलावैभव. कलावैभव म्हणजे सगळी माझी नाटकं मी तिथूनच केली. म्हणजे हमीदाबाईची गोटी सोडून महासागर, मग पुरुष. पण नाटक ज्यावेळी सुरू केलं आम्ही, त्यावेळी आम्ही इथून कुठेही दौऱ्यावर जात असताना, पुण्यालाही जात असताना आम्हाला जेवणाचे 6 रुपये मिळायचे. मी मोहनला म्हटलं की मोहन, मी 6 रुपये काही घेणार नाही. तू जे खाशील ते मी खाईन. तू नुसता चहा प्यायलास, खारी बिस्किट खाल्लीस, तेवढंच खाईन, पण मी 6 रुपये घेणार नाही. आणि त्यामुळे मग मोहनमध्ये आम्ही थांबलो कंडाळ्याला की तोही कमी खायला लागला. त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. मग त्याच्यानंतर त्यांनी आमच्या सगळ्यांचे 15 रुपये केले. पण मोहन शेठ आणि तू एका ताटात जेवायचात ते त्यावेळेचंच, हो, हो. की आता मी जेवेन तेच. हां, तू तेच जेवशील तेवढंच, बाकी दुसरं मी नाही जेवणार.
मग त्याच ताटात त्या तू तू काय मागवलंयस. मग नंतर नंतर मला कोंबडी वगैरे मिळायला लागली होती. हो, हो. पुरुष नाटकांनी खूप दिलं, पण पुरुष नाटकामध्ये मी इतका अडकलो नसतो तर बरं झालं असतं. 16 वर्ष मी सतत ते नाटक करत होतो. पैशाच्या लोभानं असेल, नाहीतर मी अजून एक 5 वर्षानं ते सोडलं असतं तर अजून 3-4 नाटकं मला करता आली असती. हां. पण ती नाही केली, कारण पैसे खूप मिळायचे. पण मग घर घ्यायचं असतं, मग अमुक करायचं आहे, मग गाडी घ्यायची असते, मग एक नाही 2 पाहिजेत. आपल्याला थांबत नाही ना आपण, आपल्याला अजून पाहिजे, अजून पाहिजे. पण असं नाना तू म्हणलास तरी सुद्धा मी इथं घरी आलोय मुंबईच्या, ती चटई आहे हो. आणि वरती एका खोलीत ती व्यायामशाळा आहे. हां. ते अजूनही तुझं राहणं तसंच आहे की साधं? पण माझ्याकडे काहीच नव्हतं रे. 13व्या वर्षी नोकरीला लागलो. 8 किलोमीटर चालत जायचं, 8 किलोमीटर परत यायचं, 16 किलोमीटर. आणि वय किती, 9वी मध्ये असताना. मग एक वेळचं जेवण मिळायचं, 35 रुपये महिन्याला मिळायचे. तर त्यामुळे त्यावेळेचं जे आहे त्याच्यापेक्षा हे फारच लक्झरियस होतं की रे. हा नाही, म्हणूनच तो भुकेची जी जाणीव आहे त्याच्यावरनच तो संस्कार आहे की आता ताटात जे वाढलंय ते सगळ्याच्या सगळं संपवायचं हो हो, ते आणि तर आहे. खायचं, टाकायचं नाही. नाही, टाकायचं कुठलं रे, तेवढी आपली पात्रताही नाही कधीच. आणि त्यामुळे ते तुला कधीच आवडत नाही, ते मला आठवलं. पुढचा प्रश्न 3000 रुपयांसाठी. तिसरा प्रश्न हा तुमच्या समोर. पुढील चित्रात दिसणारं हे फळ कोणतं आहे जे आग्र्याचा प्रसिद्ध पेठा बनवण्यासाठी वापरलं जातं? आधी चित्र बघूया, मग मी पर्याय सांगतो. तोच तो, पर्याय आहेत: तोच तो. ए सीताफळ, बी कलिंगड, सी टरबूज, डी कोहळा. डी, आम्ही आवळा देऊन जो काढतो तो. कम्प्युटरराव, डी कोहळा लॉक करा. आवळा देऊन कोहळा हे बरोबर उत्तर आहे नाना. बरं आहे ना. जगभर नाना तुझे मित्र आहेत. एकदा एक मित्र तुझा कोणीतरी गाडीत बोकड घेऊन आला होता म्हणे. अरे आमचा हिला कलेक्टर आमचा अनिल दिघीकर, मी कधी त्याला अनिल पूर्ण बोललोच नाही. आण्या हां. नेहमी मला जेवायला बोलवायचं. तर मी अनिलला फोन केला. आणि म्हटलं मी आज येतो बरं. आज येत आहे? तर म्हटलं का आज नको येऊ? नाही नाही यार, आता उस्मानाबादचा बोकड हा सगळ्यात चांगलं मटण त्याचं. ओ. हा, अतिशय सुंदर. त्याने आपल्या मित्रांना फोन केला, नाना जेवायला येणार आहेत, संध्याकाळपर्यंत बोकड घेऊन या. ते बोकड घेऊन निघाले दोघं मित्र. बोकड मागच्या सीटवर, हे दोघं पुढं. ते AC मध्ये त्याला ती सर्दी व्हायला लागली आणि ते शिंकायला लागलं बोकड. हो, त्यांना घाबरले ते. म्हणलं मेला तर. मग एका ठिकाणी थांबवली गाडी, तिथनं बाटली घेतली, त्याच्या नाकाच्या छातीला चोळलं आणि मग पुण्यात येऊन कापला. त्याला दोस्ती म्हणतात. त्याला म्हणतात दोस्ती. पुढचा प्रश्न 5000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला बोटीचा वापर करावा लागेल? आणि पर्याय आहेत: ए मुरुड जंजिरा, बी सिंहगड, सी तोरणा, डी पुरंदर. ए मुरुड जंजिरा. ए मुरुड जंजिरा. अरे माझं गाव की रे, 1ली ते 6वी कम्प्युटरराव, ए मुरुड जंजिरा लॉक करा. ए मुरुड जंजिरा हे बरोबर उत्तर आहे. हे तुझं गाव? हा, मी 1ली ते 6वी तिथे होतो. मग सुधारण्यासाठी 7वीला माझ्या मावशीकडे पाठवलं आईनं. असा कोकणी माणूस सुधरू शकेल का? तेच ते, तिने 7वीला पाठवलं मावशीकडे. ती हे होती, हेडमास्टरीण होती. हां. आणि मग पुढच्या वर्षी तिने तिची मुलं बिघडू नयेत म्हणून मला परत पाठवलं. नाही खरं, अगं आणू घेऊन जा गं बाई तुझ्या पोराला. मग आई आपली आली घेऊन पुन्हा. नाना, पण त्या कोकणी माणसाचा स्वभाव, त्याचं वागणं ते आयुष्यभर जातही नाही. कारण अंगावर कपडे कमी असतात, त्यांना तुम्हाला पटकन रंग कळतो रे, दिसतो काय आहे तो. इथे वेगवेगळे पोशाख असतात, तुम्ही पांघरलेलं असताना. आमच्याकडे एवढीशी लंगोटी पंचा नेसून आम्ही असतो उघडे. तर त्यामुळे तुम्हाला रंग पटकन, सगळे ऋतू अंगावर घेतो आम्ही. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. तुम्हाला कुठं माहिती आहेत?
कोकणातल्या मंडळीचं एक सगळ्यात, कितीही आपत्ती येऊ दे, अरिष्ट येऊ दे, कधी तुझ्याकडे काही मागणार नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता एवढं मोठं वादळ झालं, हे पडलं, ते गेलं, ते घर झालं, अमुक झालं, पण सगळं ठीक आहे, हे शेवटचं वाक्य आहे. ती गंमत आहे रे. ती चिकाटी कोकणी माणसांमध्ये चिकाटी सगळ्यात महत्वाची गोष्ट. चिकाटी अतिशय. मला खरं सांगतो, आता मी कालच इथे कार्यक्रमासाठी आलो. शेतावर 150 नारळ आलेत, झाडं ती लावायची सुरू झाली. ते दिसायला पाहिजेत. आता सुपारी काही खात नाही आम्ही कोणीच, पण तरी म्हटलं 4 पोफळीची लावा तुम्ही. माझं नशीब हे आहे की लहानपणी जे सगळं पाहिलेलं आहे ते मला पुन्हा परतीच्या वाटेवर पुन्हा पाहायला मिळतंय. ह्याच्यासारखा आनंद नाही रे. खरं आहे. मी तुला सगळ्यात एक गंमत, आता हे ऐकायला कोणाला काहीतरी विचित्र वाटेल. मल्हारला मी म्हटलं की आता परवानगी तशी मिळते, तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाळू शकता. प्रत्येक तिथे जातात, मग तिथे एक छोटंसं मंदिर बांधतात. म्हटलं माझी जागा ती, मी अतिशय छान सुकी लाकडं ठेवलेली आहेत म्हटलं जमून, तीच वापरायची. मित्रमंडळी येतील, ओली लाकडं वापरली तर धूर येईल, त्यांच्या डोळ्यात धूर गेला की पाणी येणार, आणि जळताना मला वाटणार हे पाणी माझ्यासाठी आहे, तर मला गैरसमजात मरायचं नाही. हाच तो तिरकसपणा. हा तिरकसपणा कोकणी माणसाचा. पुढचा प्रश्न 10,000 रुपयांसाठी. हा आहे 5वा प्रश्न. पुढील गाणं कोणी गायलंय ते ओळखा. आता आधी गाणं ऐकवतो आणि मग पर्याय सांगतो. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला शिरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. पर्याय आहेत: ए. किशोरी आमोणकर, बी. आरती अंकलीकर टिकेकर, सी. हिराबाई बडोदेकर, डी. प्रभात रे. माझ्या मते किशोरी ताई असणार. काय करूया? किशोरी की आरती? कॉन्फिडन्स आहे का नाहीये? नाही, मला किशोरी ताई वाटते. कुठला पर्याय लॉक करू? ए लॉक करा. ए. कम्प्युटरराव, ए. किशोरी आमोणकर लॉक करा. नाना, ए. किशोरी आमोणकर हे बरोबर उत्तर आहे. हो, मला माहिती आहे. खेळाची रचना अशी आहे की आपल्याला ठाऊक असलेलं उत्तर सुद्धा त्यावेळेला हो. संत सोयराबाई यांच्या रचनेला भैरवी रागाचे स्वर देऊन गान सरस्वती किशोरी आमोणकर यांनी या गीताचं संगीत दिग्दर्शन आणि गायन दोन्ही केलेलं आहे. किशोरीताईचा एक दिवस सकाळी 6 वाजता ठाण्याला कार्यक्रम होता, समारंभ. नाण्या तू ये रे. म्हटलं बरं येतो. आता ठाण्याला जायचं 6ला, म्हणजे 3:30ला उठायचं. इथे निघालो, गेलो. थोडं काळोख होता असा, लाईट लावलेले. थोडे जरा लाईट जास्त झाले तर किशोरीताईला ते लाईट जास्त नको, ते कमी कर रे. तर मी पुन्हा तिथे जाऊन सांगितलं वाढव. हे काय रे हे पुन्हा तर मग त्यांनी सांगितलं ते नाना 2 वेळा आले, त्यांनी वाढवले. ते काय रे? अगं म्हटलं गाणं तुझं नेहमी ऐकतो, आम्हाला आज गाणं पाहायचं आहे ना तुझं. असं कसं? हे बाबा ते वाढवतो राक्षस मग उगाचच काहीतरी. पण तिने हे त्यावेळी गायलेलं गाणं होतं. याच्या पुढचा प्रवास नाना, पुढचे 5 प्रश्न 1 मिनिट 1 मिनिट आपल्याला मिळणार आहे. हो. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. डॉन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमधील 29 शतकांचा विक्रम मोडणारा पहिला खेळाडू कोण होता? आणि पर्याय आहेत: ए. ॲलन बॉर्डर, बी. सचिन तेंडुलकर, सी. सुनील गावस्कर, डी. ब्रायन लारा. सी. सुनील गावस्कर. सी. सुनील गावस्कर. कम्प्युटरराव, सी. सुनील गावस्कर लॉक करा. सी. सुनील गावस्कर हे बरोबर उत्तर आहे नाना.
28 डिसेंबर 1983 रोजी चेन्नई इथं वेस्ट इंडिज विरुद्ध गावस्कर यांनी हा विक्रम मोडला. नेहमी ओपनिंग करणारे गावस्कर आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरले आणि त्या डावात 236 धावा केल्या. गावस्करचा विक्रम 22 वर्षांनंतर 4थ्या क्रमांकावर खेळणाऱ्या तेंडुलकरनी मोडला. तेंडुलकरने मी कधी नाना तू वडिलांविषयी बोलताना मी ऐकलेलं नाही की तुझ्या वडिलांविषयी आम्ही असं ऐकलंय की तुझं कलाकार होण्याच्या मागे देखील त्यांचा हात आहे. हो, वडील नाटक आणि सिनेमाचं त्यांना खूप अप्रूप होतं. हां लालबागला नेराळ्यांचं जे हां तमाशाचं थिएटर होतं, हो हनुमान थिएटर, करेक्ट. तिथे रेग्युलर जाणार. अतिशय छान कुठला वग आला तर मला, नाना तिकडे ये, मी तुला तिथे तो हा बघ सोंगाड्या किती छान काम करतो. तमाशाला बापानी मुलाला घेऊन जायचं हे किती विचित्र वाटेल, पण नाही ते तू पहा. तर ते वडिलांनी मला ते अतिशय परस्यू केलं की हे नाही हे बघत राह. शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे मला तितकी सांपत्तिक परिस्थिती माझी नीट नव्हती. ज्यावेळी ते आजारी होते त्यावेळी दुर्दैवानं नगरपालिकेच्या आपल्या म्युन्सिपाल्टीच्या त्या ह्याच्यात हॉस्पिटलमध्ये ते गेले. औषधाला सुद्धा पैसे नव्हते आमच्याकडे फारसे. मंगेश आणि मी शेवटी इथे KEMच्या त्या तिथे बाहेर एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो. वडील आतमध्ये होते जनरल वॉर्डमध्ये. पण त्याच्या आधी महासागर नाटक माझं सुरू झालं होतं. ते नुकतीच सुरुवात माझी पाहिली होती त्यांनी. तर मला ते म्हणाले महासागर मला पाहायचं आहे. म्हटलं काका म्हणायचो मी, पाहिलंय ना तुम्ही? ते म्हटले नाही रे, मी गेल्या वेळी मी पाहायला निघालो आणि चष्मा पडला आणि त्याच्यावर पाय पडला आणि तो फुटला होता, पण मी तुला वाईट वाटेल म्हणून बोललो नाही. आणि ह्यावेळी ते आजारी होते त्यामुळे त्यांना जिना चढायचा नव्हता. त्यामुळे मग मी त्यांना असे हातात घेऊन मी त्या शिवाजी मंदिरला पहिल्या खुर्चीमध्ये नेऊन बसवलं होतं. आणि मी तो प्रयोग फक्त माझ्या वडिलांसाठी केला असं मला वाटतं. ते पाहत होते आणि त्याच्यानंतर काही त्यांना पाहता नाही आलं. हमीदाबाईची कोठी पाहिल्यानंतर ते आतमध्ये आले आणि सगळं कौतुक छान आहे नाटक तुमचं. विजाबाईंना माहिती नव्हतं कोण माणूस आहे. हो हो, तुम्ही सगळ्यांनी उत्तम कामं केलीत, पण मला ह्या मुलाचं काम जास्त आवडलं. माझ्याकडे बोट दाखवून. तर बाई म्हणल्या म्हणजे काय, माझा मुलगा आहे तो. ते म्हणाले हो माझाही आहे. तर ती गंमत होती. नाना, आज सरप्राईज म्हणून आमच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे, आपण ऐकूया. हॅलो नाना. अरे बाप. मी बाई म्हणजे विजया मेहता. काही दिवसात आता गुरुपौर्णिमा, त्या निमित्ताने तुझ्याशी बोलते. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुकडून शिष्याला आशीर्वाद वगैरे मिळतात. आपल्या दोघांमधलं वर्षानुवर्षाचं जवळीकीचं नातं आहे. माझ्या मते गुरु शिष्य परंपरेपेक्षाही खूप जवळकीचं. नाटकाच्या तालमी हे आपल्या भेटीचं निमित्त. त्यासाठी एकत्र यायचं. नाटककाराच्या मूळ विषयाचा, त्यातल्या मर्माचा कलात्मक शोध घ्यायचा, हे उद्दिष्ट. तसं पाहता जयवंत दळवींचं महासागर 1975, अनिल बर्वे लिखित हमीदाबाईची कोठी 1976 आणि जयवंत दळवींचं पुरुष 1977, अशा 3च नाटकातून आपण दोघांनी एकत्र कला प्रवास केला. पण या तिन्ही नाटकांचे गाजलेले शेकडो प्रयोग वर्षानुवर्ष चालले, संबंध महाराष्ट्रात. मला अजून आठवतंय, रात्री बसनी प्रवास, मग सकाळी छोटेखानी लॉजमध्ये कुठच्या तरी गावात राहायचं. तिकडचा यशस्वी प्रयोग झाला की रात्रीचं पुन्हा एकत्रित जेवायचं. जेवणानंतर थोडा वेळ गप्पा की पुन्हा दुसऱ्या गावी जाण्यासाठी बसचा प्रवास सुरू. अरे जीवाभावाचा मैत्र जमायला आणखी काय हवं रे. म्हणून तो फारुख आणि मी, आम्ही दोघंही तुला, रवी, देवेन आणि अनाहिता या आमच्या 3 मुलांचा मोठा भाऊ मानतो. सिनेसृष्टीतली आणि नाट्यक्षेत्रातली तुझी एकूण यशाची भरारी पाहून अभिमानाने खरंच आमची मनं भरून येतात रे. पण अभिनयाच्या क्षेत्रातली जे प्रचंड यश आहे, त्याही पेक्षा तू मनस्वीपणे स्वतःला झोकून दिलेल्या धर्मनिरपेक्ष कार्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक वाटतं. कलाक्षेत्रातल्या तुझ्या सर्व कामाचं
आणि तू स्वीकारलेल्या सर्व सामाजिक आणि नैतिक जबाबदारी तुला सतत यश मिळो. आजच्या तरुण पिढीला तुझी वाटचाल स्फूर्ती ठरवून आणा. मनपूर्वक शुभाशीर्वाद. आमच्या पारशी पद्धतीप्रमाणे कोटी ने किसी. वा. आम्ही तालमीमध्ये ही आईच. तालमीमध्ये असं व्हायचं की पुरुषच्या म्हणजे बाकीची नटमंडळी असायची आणि कोणी आलं नसेल तर मग ए नाण्या जरा बाबांच्या ठिकाणी उभा राहा. आणि मग बाबांचा रोल बाबांसारखाच मी करायचो. तुला जसा भावतोय तसा कर, पण इंटेन्सिटी मला तीच पाहिजे. रिमा नसेल, हे रिमाच्या बाजू तिथे उभा राहा. त्यामुळे त्या नाटकातले सगळे रोल मी केलेले होते. एखादी गोष्ट रिमाला सांगत आहे, ए रिमे अगं तसं नाही ग, ए नाण्या तुला कळलं ना मी काय म्हणते ते, जरा जा तिकडे बघ, दाखव तिला काही. मग रिमा इथे येऊन बसणार, मग मी रिमाच्या जागी जाऊन रिमाचा रोल करणार, मग तिथून बोलवणार, अशा घेणार. कुठला कसल्या मातीचा झालायस रे तू, किती छान केलंस, याच्यासारखं करू नको बरं, ते त्याला शोभतं. काय लागतं तुम्हाला? मला एकदा बाई असं म्हणाल्या होत्या की नानाकडे बघून असं वाटतं की फायर इन द बेली, म्हणजे पोटात आग आहे त्याच्या, हे त्याच्या चेहऱ्यावर आहे. दिलेली इन्स्ट्रक्शन जी आहे ती इतकी ताऊन सुलख होऊनच चेहऱ्यावर येते, तशीच पाहिजे. आणि ती त्याची ताकद आहे. नाना, पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 7वा प्रश्न. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी 1949 मध्ये कोणत्या आश्रमाची स्थापना केली? पर्याय आहेत: ए वनवासी कल्याण आश्रम, बी सेवाश्रम, सी आनंदवन, डी सेवाग्राम. आनंदवन सी. आनंदवन सी. कम्प्युटरराव, सी आनंदवन लॉक करा. सी आनंदवन हे बरोबर उत्तर आहे. बाबा आमटे हे ज्येष्ठ समाजसेवक. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र इथे आनंदवन नावानं आश्रम सुरू केला. महारोगी सेवा समिती. वा. आमच्याकडे आणखीन एक व्हिडिओ आहे, हां, तो आपण ऐकूया. राम राम. अरे मग क्या. महाराष्ट्रातील हुतात्मा जवानांसाठी मदत निधीचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. साधारण 20 हुतात्मा जवानांची यादी आमच्याकडे होती, म्हणजे सगळे मिळून 50 लाख रुपये द्यायचे होते. त्यावेळी माझ्या मनात सारखं असं चाललं होतं की नाम फाउंडेशनचे पैसे आपण लोकांनी आपल्याला दिलेत आणि शेतकऱ्यांसाठी आपण हा मदत निधी वापरणार आहोत, आणि त्यातून एकदम 50 लाख रुपये आपण ह्या उपक्रमासाठी वापरावेत का, असं माझ्या मनात थोडी घालमेल चालली होती. मी न राहून गुरुजींना म्हणलं की गुरुजी, हे 50 लाख रुपये म्हणजे थोडेसे जास्त होत आहेत, आणि आपण आपल्या नामच्या ह्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यातनंच आपण द्यायचे आहेत का? तर त्यावर ते म्हणाले नाही, आणि त्यांनी एक चेकबुक काढलं आणि नाम फाउंडेशनच्या नावाने 50 लाखाचा चेक लिहिला. तो बघून मला एकदम धक्का बसला. मी म्हटलं अरे 50 लाख ही तशी खूप मोठी रक्कम, पण ते देण्याचं दातृत्व आणि एका क्षणात देण्याचं दातृत्व आमच्या गुरुजींचं आहे. तर हा एक प्रसंग माझ्या मनावर फार कोरला गेला. मला अजून आठवतोय, पुण्याहून ते सोलापूरला सकाळी आले, त्यावेळी मी हॉटेलवर भेटायला गेलो. मी दार वाजवलं, बराच वेळ ते दार उघडत नव्हते, तर मला कळेना, आणि थोडंसं उशिराच त्यांनी ते दार उघडलं. आणि मी म्हणलं गुरुजी तुम्ही झोपला होतात का? ते म्हणाले नाही रे, मांडी जराशी दुखती आहे. म्हणले काल संध्याकाळी ऑपरेशन केलं आहे मांडीचं, आणि त्यांनी मला ती ऑपरेशनची जखम दाखवली. आणि मी म्हणलं मग तुम्ही ऑपरेट झालं आणि लगेच का आलात दुसऱ्याच दिवशी? मग तुम्ही यायचं नव्हतं, आम्ही केला असता कार्यक्रम. ते म्हणाले नाही, आपण त्यांना सांगितलं तर मग त्याला ते काय होत राहतं असं म्हणून. ते म्हणाले मी ड्रेसिंग करत होतो म्हणून दार उघडायला थोडा वेळ लागला. तर आमचे गुरुजी असे आहेत.
तर गुरुजींना आज तुम्ही कर्मवीर म्हणून सन्मानित करत आहात आणि ही खरोखरीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरुजींसाठीचा एक प्रश्न मला विचारायचा आहे. गुरुजी, आपण पाण्याचं काम महाराष्ट्रात आज जवळपास 350 ठिकाणी केलं आहे. आपण महाराष्ट्रातला कुठलाही विभाग असा सोडलेला नाही. जिथे जिथे आपलं पाण्याचं काम झालं तिथे फार मोठं बदल शेतकरी बांधवांच्या जीवनात घडलेला आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एखाद्या ठिकाणी काम केल्यानंतर, तिथली गाथा यशस्वी झाल्यानंतर तिथे आपण भेट द्यायला का जात नाहीत? आता वलिताखाली आली जमीन. होय ना. काम पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या ह्या सगळ्या मुलांनी जे खरं काम करतात, माझं काम मी पैसे जास्त गोळा करणे एवढं माझं जास्त काम आहे, तर ज्यावेळी मला असं वाटतं की अशावेळी त्यांनी जावं, की एकदा ते पूर्ण झालेलं आहे, सत्कार समारंभ असतील त्यांनी स्वीकारावे. पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी. 8वा प्रश्न. दोन 2004च्या उन्हाळी ऑलिम्पिक्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला एकमेव पदक मिळवून दिलं? पर्याय आहेत: ए कुस्ती, बी नेमबाजी, सी पोहणे, डी ॲथलेटिक्स. बी नेमबाजी. बी नेमबाजी. हो, लॉक करा. कम्प्युटरराव, बी नेमबाजी लॉक करा. बी नेमबाजी हे बरोबर उत्तर आहे. राज्यवर्धन सिंग राठोड यांनी नेमबाजीची कारकीर्द 98 मध्ये सुरू केली. भारतीय सैन्याचे सदस्य असलेले राठोड 1999च्या कारगिल युद्धातही सहभागी झाले होते. ऑलिम्पिक पदक जिंकलं तेव्हा ते मेजर या पदावर होते आणि 2013मध्ये कर्नल या पदावरून ते निवृत्त झाल्यानंतर तो पॉलिटिक्समध्ये आला. हां, मला ह्या वेळेला मंडळी नानाला असं विचारायचं आहे की तू कारगिल युद्धात भाग घेतलाय, पण हे खूप लोकांना माहिती नाहीये. युद्धातला अनुभव काय होता तो आजच्या तरुण पिढीला सांगावाच लागेल. नाही, गंमत कशी झाली की प्रहारच्या वेळी मी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परवानगी घेतली आणि जवळजवळ 3 वर्ष मी अलिंगरदया ॲट मराठा लाईट इन्फंट्री. तर तिथे असताना मला तो सगळा अनुभव मिळाला. कमांडो कोर्स करता आला, नेमबाजी करता आली. तर त्यामुळे तुमचं कमिशन हल्ली 6 महिने किंवा 8 महिन्यामध्ये काय जे होत असेल ते. आणि ज्यावेळी कारगिल युद्ध सुरू झालं त्यावेळी आमची एक फुटबॉलची मॅच ठरली होती दिल्लीला. कपिल रिप्रेझेंट करणार होता खेळाडूंना आणि नटांना मी करणार होतो. सगळेच होते, आपले शाहरुख वगैरे सगळी मंडळी होती. पण मला ते तिथं काही खेळणं काही पटेना. मी ह्यांना फोन केला, रक्षामंत्री त्यावेळी फर्नांडिस रक्षामंत्री होते. अरे माझी त्यांची चांगली दोस्ती होती, म्हणजे ओळख होती. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं सर मला जायचं आहे. ते म्हटलं अरे नाना असं कसं जाता येईल? मग म्हटलं तुमचं कमिशन 7-8 महिन्यात मध्ये होतं, मी 3 वर्ष काढली आहेत. म्हणजे मला माहिती नाही. मग आता म्हटलं माहिती झालं ना, बरं कधी जायचं आहे? म्हटलं आज. आणि त्या दिवशी संध्याकाळी मी गेलो तिकडे. मग कर्नल बदानी आले होते एअरपोर्टला श्रीनगरला. तिथून 2 ठिकाणी आपण कुपवाराला जायचं. कुपवारा म्हणजे आपण आता इथे आहोत, तर इथून आता पलीकडचं आपलं जे गोरेगाव नंतर पलीकडचं कुठलं स्टेशन येतं ते पाकिस्तान आणि हे इंडिया, ते सुद्धा लांब आहे. इतकं जवळ आहे ते, घरं दिसतात. तर त्या कुपवाऱ्याला जायचं तर इकडनं सोपरवरून जाता येतं आणि इकडनं असं लांबून जरा बारामुल्लाहून जाता येतं. सोपरवरून जाताना तिथे खूप माइन्स म्हणजे सुरुंग लावलेले असतात यांनी टेररिस्टनी. त्यामुळे ते म्हणले की नाना आपण बारामुल्लाहून जाऊ. म्हटलं तुम्ही कसे आलात? ते म्हणले आम्ही सोपरवरून आलो. म्हटलं तुम्हाला काही झालं नाही, मलाही नाही, म्हणा आपण पुन्हा जाऊ, झालं तर बघू, सगळ्यांनाच होईल. तिथे गेल्यानंतर पहिले काही दिवस त्याला रगडा लगाया पहिले. तर खूप दिवस मला पहिले तिथलं ट्रेनिंग, तर ट्रेनिंग म्हणजे ते इतकं भयान असतं तिथलं. आणि तिथे सतत हे जंगलच आहेत बाजूला आणि सतत इन्सर्शन आहे, इकडनं आले तिकडनं आले टेररिस्ट येत असतात. मी गेलो त्यावेळी 77 किलो होतो. मी आलो ज्यावेळी परत त्यावेळी 56-57 किलो होतो 60 दिवसामध्ये. आणि QRT असा एक त्यामध्ये प्रकार आहे, क्विक रिॲक्शन टीम. आणि ROP म्हणजे ते ROP रोड ओपनिंग पार्टी. सकाळी त्यांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही तुम्ही रस्त्यावर यायला हरकत नाही आहे, की मग आम्ही सगळेजण यायचो. त्यावेळी मी QRTचा मला मेंबर केला होता. म्हणजे इव्हेंच्युअली तिथे एक जोंगा असतो, त्या जोंगामध्ये तिकडे तोंड आहे, जोंगा इकडे चाललेला आहे, 3 जण असे उभे राहतात, तिघांच्या हातात AK-47, तिघं तिकडे तोंड करून आणि असं जातात.
इकडे काय झालं की माझ्या इथे आहे तेवढ्या पुरतंच मी बघायचं, इकडे नाही, इकडे नाही. पण ते करायला मिळालं, त्यामुळे मग तिथून मग कारगिल, द्रास, मोगलपुरा आणि पुढे मग लेह. मग तिथे आपल्या लेहमध्ये खूप कॅज्युअलिटीज झाल्या होत्या. त्यावेळी मग सगळ्यांच्या घरी जाऊन चेक द्यायचे होते. 7-7 लाखाचे चेक दिले होते त्यावेळी गव्हर्नमेंटनी. ज्याला चेक देत होतो तर मुलगा किती वर्षाचा होता? आता 18 होता, 19 होता. अशा कॅज्युअलिटीज होत्या. बेफाट आहे अनुभव पण हा. त्यामुळे आता आपण फार नशिबान आहोत रे. आपल्याला काय 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 नाही मिळालं. मला सगळ्यात गंमत ते आहे की ते त्यांचं ते करतायत, आपलं आपण करतोय का ते आपण बघायला पाहिजे. खरंय. ₹1,60,000 प्रश्न आहे. ₹1,60,000 हा आहे 9वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्म मुंबईमधल्या सर जे स्कूल ऑफ आर्ट्सचे अधिष्ठाता म्हणजेच डीनच्या बंगल्यामध्ये झाला होता? आणि पर्याय आहेत: ए. जॉर्ज ऑरवेल, बी. रस्किन बॉन्ड, सी. रुडयार्ड किपलिंग, डी. जिम कॉर्बेट. रुडयार्ड किपलिंग, रस्किन बॉन्ड. दोनपैकी एक. ऑरवेल आणि जिम कॉर्बेट गेले. डीनच्या बंगल्यात जे स्कूल ऑफ आर्ट्स. आमचंच कॉलेज. ठाऊक नसेल तर लाईफलाईन घेऊ शकतो आपण. हो ना. बरं चला तुम्हाला विचारतो. कम्प्युटरवर थांबा. नाना पाटेकर आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बहुमताचा कौल. प्रेक्षक मंडळी, तुमची वेळ आलेली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. मी प्रश्न वाचून दाखवतो, पर्याय वाचून दाखवतो. तुमच्याकडे 15 सेकंदाचा अवधी आहे. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्म मुंबईमधल्या सर जे स्कूल ऑफ आर्ट्सचे अधिष्ठाता म्हणजे डीनच्या बंगल्यामध्ये झाला होता? ए. जॉर्ज ऑरवेल, बी. रस्किन बॉन्ड, सी. रुडयार्ड किपलिंग, डी. जिम कॉर्बेट. तुमची वेळ सुरू होती आहे आत्ता. सी. रुडयार्ड किपलिंग 92%. सी लॉक करा. सी. करूया लॉक. हो करा. कम्प्युटर राव, सी. रुडयार्ड किपलिंग लॉक करा. प्रेक्षकांचा पाठिंबा पूर्ण मिळाला आणि सी हे बरोबर उत्तर आहे नाना. रुडयार्ड किपलिंग यांचे वडील जॉन लॉकवूड किपलिंग हे सर जे स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन होते. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म 30 डिसेंबर 1865 रोजी वा. झाला होता. जंगल बुक या प्रसिद्ध पुस्तकाचे ते लेखक होते. नाना, तुझं मूळ नाव नाना आहे का काही वेगळे नाव? माझं विश्वनाथ होतं. पण कोणी विश्वनाथ पाटेकर. हा, म्हणजे मला कोणी त्या नावानं काही बोलायचंच नाही. पहिले नीट नावानं कधी कोणी हाक मारलीच नाही. नाना सुद्धा नाहीच रे. विक्या सुद्धा मला आता विक्रम, त्याला सुद्धा मी विकाच म्हणतो, नाण्याच म्हणणार ना. तर आपल्याला सरळ बोलायची सवयच नाही आहे ना. त्यामुळे शाळेतून कधीतरी एखादी हाक आली, ए विसो, की मी समजतो की हा समर्थ विद्यालयामधला आहे. पण तिथे फक्त माझं विश्वनाथ नाव. कॉलेजमध्ये सुद्धा नाही. मला तुला खरं सांगतो, शिक्षक आपण साधारणपणे असे बसतो ना, इथे शिक्षक, इथे मोठं ते थोडासा एक हे असतं, इथे टेबल आहे आणि विद्यार्थी समोर बसलेले. मला सगळ्या वेळी, प्रत्येक वेळी त्यांचा, मी सरांचा, गुरुजींचा, सगळ्यांचा इतका लाडका, ते मला इथे घेऊन बसायचे. कारण सारखं मारायला उठून तिथे कोण जाणार. खरं सांगतो, म्हणजे मुलं जर तिथे हसली ना की ते इथे मारायचे, कारण त्यांना माहिती आहे की यांनी इथे काहीतरी केलेलं असणार. म्हणजे शपथ, माझ्या कानाचा उपयोग माझ्यापेक्षा त्यांनी जास्त केला सगळ्या गुरुजींनी. पण त्यामुळे आज असं वाटतं की कदाचित ते नसते. आज मसाल गुरुजी, ज्यावेळी मी तिथे गेलो होतो गावी, आणि ते धोतर आखूड, थोडंसं शर्ट आणि टोपी काळी, रस्त्यात ज्यावेळी मी वाकलो त्यावेळी थोडं नाना म्हणून नाव मिळालेलं. त्यावेळी पटकन ओळखताय ना, का कोण काय म्हटलं, मी गुरुजी अमुक.
अरे गाढवा. तर त्यांनी सुद्धा वरून असं उचलताना कधी असं दंडाला नाही, कानाला धरूनच उचललं. कारण त्यांचा तो अवयव सगळ्यात ओळखीचा होता ना. त्यामुळे मला ही सगळी लहानपणीची जी सगळी मंडळी आहेत ना, गुरुजी आता आमच्या मणेरीकर सर आहेत, ते हायस्कूलमध्ये होते, ते वसईला असतात. कुंटे सरांच्या बद्दल त्या दिवशी त्यांनी सांगितलं, अरे नाही ते आता माणसांना ओळखत नाहीत. तर त्यामुळे असं वाटतं की कधी आपली गुरु मंडळी म्हातारी होतील याच्यावर विश्वास बसत नाही ना. पुन्हा आपण त्यांना तशाच अवस्थेमध्ये पाहण्यासाठी जातो आणि तोपर्यंत ते एकदम असे झालेले पाहिल्यानंतर नाही जमत. वाईट वाटतं. हो. नाना, पुढचा प्रश्न 3,20,000 रुपयांसाठी. हा आहे 10वा प्रश्न. अंदमान निकोबार बेटांवरील आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? आणि पर्याय आहेत: ए. वीर सावरकर, बी. पंडित नेहरू, सी. आर्चिबॉल्ड ब्लेअर, डी. राणी व्हिक्टोरिया. ए. वीर सावरकर. ए. वीर सावरकर. कम्प्युटरराव, ए. वीर सावरकर लॉक करा. ए. वीर सावरकर हे बरोबर उत्तर आहे. अंदमान निकोबार येथील पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली होती. 1911 ते 1921 या दशकात जनावरांहून वाईट वागणूक मिळत असूनही त्यांचं तेज कमी झालं नाही. 2002 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ अंदमानच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव देण्यात आलं. 3,20,000 रुपयांचा हा चेक नाम फाउंडेशनसाठी लिहिताना मला अगदी मनापासून आनंद होतोय नाना. वा, धन्यवाद. हा काय तुम्ही स्वतःसाठी ठेवणार नाही धन्यवाद. आणि तुम्ही अधिक रक्कम जिंकावी म्हणून हे माझ्याजवळ ठेवणार. थँक्यू. नाना, ह्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वेळेचं बंधन नाही. होय. अजूनही 2 लाईफलाईन्स शिल्लक बाकी आहेत. हो. 6,40,000 रुपयांचा प्रश्न आहे. हा आहे 11वा प्रश्न. आत्माराम रावजी देशपांडे कोणत्या टोपण नावानं कविता करायचे? पर्याय आहेत: ए. आरती प्रभू, बी. बालकवी, सी. कवी अनिल, डी. ग्रेस. आरती प्रभू नाहीत, ग्रेस नाहीत, हे 2 तर नक्कीच नाहीत. बालकवी आणि कवी अनिल. कवी अनिल, इफ आय मिस्टेक नॉट, कवी अनिल. मला काही याचं उत्तर माहिती नाही आहे, पण नाही म्हणजे मी आता आपला या करोनाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर विटॅमिन सी. सी. हो. कम्प्युटरराव, सी. कवी अनिल लॉक करा. आरती प्रभू म्हणजे अरे खानोलकर. बालकवी म्हणजे गोळगाठे. गोडघाटे. हा, गोडगाठे. आणि बालकवी बालकवींचं नाव काय? ठोंबरे. ठोंबरे. कवी अनिल माहिती होतं. कवी अनिल हे बरोबर उत्तर आहे. कवी अनिल यांना मुक्तछंद काव्य प्रकाराचे प्रवर्तक मानलं हो, जातं. सुरुवात त्यांनी केली होती. तसंच दशपदी 10 चरणांची कविता हो. हा काव्य प्रकार अनिलांनी सुरू केला. कवितेमध्ये मला नेहमी असं वाटतं की इट इज अ हिडन ट्रेजर, किंवा इतकी व्यक्तिगत भावना असते, जिथं कवी पोचतो तिथं आपण पोचू शकत नाही असं मला नेहमी वाटतं. आणि कविता अप्रिशिएट करायला, म्हणजे आता आरती प्रभूंचं नाव आलंय तर हो ना, त्यांचं तुला आता ते विळखेत म्हणजे त्यांचे शब्द जे असायचे आरती प्रभूंचे, की काल तू होतीस खरं नव्हे, उद्या तू असशील खरं नव्हे, सनईच्या सुरातील स्वरांचे सुरवंट प्रभातकालीन,
तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर बेहद्द उद्दाम पण विस्मय नव्हे. दुःखांचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस त्यावेळी सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात. सापडतात विचित्र आकार लहरी हवेला आणि निर्झरांच्या सोनसाकळ्या उसकटून पडतात. रानोमाळ, काल तू होतीस खरं नव्हे, आज तू आहेस खरं नव्हे, उद्या तू असशील खरं नव्हे. फक्त तो एक शिल्पकार खरा ज्याने दिले झाडा झुडपांना वाऱ्यांचे विळखे. ही कविता तू रोज वेगळी वाचलीस ना, वेगळंच वेगळा काहीतरी. अर्थ येतो आणि किती मोठा विळखा आहे हा. काय म्हणजे तुला कळतच नाहीये. आपल्याला हे जाणवतं पण आपण ते शब्द आपल्याला कधी भेटतच नाहीत. त्यांना कुठे भेटतात, कधी भेटतात ते माहिती नाही. खरंय. आज इतकी सुंदर कविता तू लिहितोस पण आम्ही कधी सादरीकरण पाहिलेलं नाही. नाही, सादरीकरण कविता असं नसतं रे. म्हणजे बघा आता माझं काय होतं गोंधळ थोडासा कधीतरी आता हल्ली विसरतो. हां, ऐकव. सरत ना ग सार वाऱ्याची सखी लहर झोंबरी, शैरभैर पाचोळा उडतो, निवडुंगावर पक्षी जांभळा किरणांचे धागे उसवतो. सरत ना ग सार वा. कातर वेळी सूर्यही निघतो, पुनवेचा चंद्रही विजतो, पापणीतले दुःखही निवते, तूही नुरते नामी उरतो. सरत ना ग सार ते मी वारुवेंधळा आठवणींचा उधळला बघ सुसाट चौखुर, परतीच्या या वाटेवरती टाळ मृदुंग आणि माती मुठभर. टाळ मृदुंग आणि माती मुठभर. मुठभर. दिसलेली कविता किंवा काय म्हणतात त्याला, जगून आलेली कविता, तसं आहे हे सगळं. म्हणजे मी तिथे काहीतरी आता आपण सावलीच्या संदर्भात म्हणजे पायरीवर बसलो होतो, कलत्या उन्हात अंगणात काहीतरी चमकत होता, असेल एखादा काचेचा तुकडा. मी नजर दुसरीकडे वळवली पण ती चमक अशी सतत लक्ष वेधून घेत होती. शेवटी हाताचा रेटा देऊन पायरीला उठलो, गेलो तिथे बसलो उकिडवा, निरखित राहिलो आणि नंतर लक्षात आलं काही क्षण होते तुझे माझे आई ग. तिथे सांडले होते. ते कळायला थोडा वेळ लागला. हल्ली जरा अंधुक दिसतं. तू वेंधळीच आहेस, कदाचित तिथं शोधत असशील, सापडणार नाही, ते इथंच आहेत, फुलं झाली आहेत त्यांची. मागचं सगळं कसं विसरायचं? चुकलं थोडं तुझं, चुकलं माझं, थोडं माझंही. सगळं आवरून निघून गेलीस, हे असे क्षण विसरून विखरून. विचारतात मला कुठं आहेस म्हणून. मी काय सांगणार? या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्यापाशी. मी मुकामुकाच. तू पेरलेले रंग ऋतुमानाप्रमाणे हजेरी लावतात तिथं, पण पूर्वीची रंगत नाही. आई ग. उडबस होत नाही म्हणून सण सुद्धा येत नाहीत हल्ली. दारावरच्या सुकलेल्या तोरणातली आंब्याची सुकलेली पानं घोगरा आवाज काढतात वाऱ्याच्या संगतीनं. बुजगावणी कालपासून शेतात गेलेत वस्तीला. तुझी सलगी आठवली, थोडी ओलावली होती. चिंचेखाली आता वाचत बसता येतं बरं. दगडी बाग सांगितलेत, कायम तिथेच वाचत बसलेली दिसतेस कॉफीचा मग घेऊन. आता कोणी हट्ट करत नाही माझ्यापाशी. मीच हट्टानं तुला जे आवडायचं ते करतो सगळं. तुझा टूथब्रश तसाच आहे ग्लासात. बिछाण्यावर तुझी उजवी बाजू बिनसुरकुतीची, 2 उषा 2 मऊ पांघरुणं. गाडी चालवताना कुठे दिसलीस रस्त्यात तर थांबेन, बोलेन, तूही बोलशील माझ्याशी. माहिती आहे मला. थंडी पडली आहे, शेकोटी पेटवली होती अलीकडे मी, पलीकडे तुझी खुर्ची, आजूबाजूला 5 मित्र आपले शेपूट हलवत बसलेले. रोज सकाळी तुझ्याकडून देवाला चाफ्याची 2 फुलं वाहतो. देव म्हणाला तो तुला सुखी ठेवेल. मी रडत नाही. सकाळचं निरसं ऊन होऊन येते सांथरुणात. तुला पांघरून घालून मी माझा दिवस सुरू करतो बिन सावलीचा. वा, हा, क्या बात आहे. नाना, पुढचा प्रश्न 12,50,000 रुपयांसाठी. हा आहे 12वा प्रश्न. (1665) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग या दोघांमध्ये कोणता तह झाला होता? आणि पर्याय आहेत: ए. पुरंदरचा तह, बी. सुरतचा तह, सी. सालबाईचा तह, डी. वसईचा तह. इफ आय मिस्टेक नॉट, पुरंदरचा तह. सालबाईचा तह नाही माहिती.
पुरंदरचा तर आहे इथं माझ्या पुरंदरचा तह. हो, माझ्या मते पुरंदरचा तह आहे, पण वसईचा तह नक्कीच नाही, सालबाईचा तह नाही, सुरतचा तह नाही, पुरंदरचा तह. ABCD. नाना कुठला? ए कम्प्युटर राव, ए पुरंदरचा तह लॉक करा. बरोबर आहे की रे? नाना मानला. नाही ए म्हणजे पुरंदरचा तह हे बरोबर उत्तर आहे. लढायांमध्ये विनाकारण माणसांचे जीव धोक्यात घालण्यापेक्षा तात्पुरता तह करणे योग्य असं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं. जयसिंग या मुघल सेनापतीबरोबर केलेल्या या तहाप्रमाणे महाराजांनी मुघल सत्तेशी राजनिष्ठ राहून 23 किल्ले मुघलांना द्यावे, हो. दक्षिणच्या मोहिमेमध्ये मदत करावी आणि आग्र्याला येऊन बादशाला भेट द्यावी हो. असं त्यात ठरलं होतं. अटी होत्या त्यात. वा नाना, की तुला सत्यजित रे यांना भेटायची खूप इच्छा होती. अरे ते दैवत असते ना तुझं, माझं, सगळ्यांचंच आपलं दैवत. जागतिक कीर्तीचा माणूस. म्हणजे मला ज्यावेळी पहिल्यांदा परिंदाला मला नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि पहिलं फिल्म फेस्टिवल होतं कलकत्त्याला, तर तिथे रवी मलिक होता, तुला NFDCला, तो तिथे माझ्या समोरच्या रूममध्ये तर बेल वाजवलं, आला, चलेगा क्या? म्हटलं कुठे? माणिकदा के पास. तर माणिकदा मला कळलं नाही. अरे बाबा सत्यजित रे. आईला लगेच तसाच म्हटलं. आणि त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला सत्यजित रे राहत होते, त्यांचा बंगला होता. आम्ही गेलो तिथे, त्यांनी रवी मलिकला बघितलं. रवी मलिक अतिशय ठेंगणा आणि सत्यजित रे 6 फुटापेक्षा जास्त. तर ते चालून आले आणि रवीला घेतलं आणि असे ते चालत गेले पुढे. आणि मी तिथे दरवाजातच असं उभा राहिलो. मी तर गेलोच होतो. म्हणजे दिग्मूढ या शब्दाचा अर्थ काय तो त्या दिवशी कळला मला. मी बघतच होतो त्या माणसाला. रवीशी ते बोलत असताना मागे एक माणूस कोणतरी उभा हे सतत दिसत होतं. आणि पुन्हा त्याला विचार कोण म्हणून. ते म्हणले नाना पाटेकर. ह्या वर्षी ते परिंदा त्याच्यासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड. ते तिथून असे वेगाने उठले, आले तिथे आणि त्यांनी असे एक घट्ट मिठी मारली. माय गॉड. ह्याला मला काय कळच ना. मी म्हणजे व्हायलाच लागलो. ते म्हणले मला माफ कर, मी तुला मी आमचं डिस्कशन चाललं होतं तिथे, त्यामुळे मला घेऊन असे गेले. तिथं कोचावर त्यांच्या बाजूला बसवलं. त्यामुळे तो सगळा किस्साच. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी बातमी आली की रे साहेब गेले. म्हणजे ते स्वप्न अधुरच राहिलं, त्यांच्याबरोबर काम नाही करता आलं. एक 8-10 दिवसांनी त्यांची डायरीतली काही पानं प्रसिद्ध झाली. त्यात त्यांनी लिहिलं होतं, मी ह्या मुलाबरोबर काम करायची इच्छा आहे मला, नाना पाटेकर. मला ऑस्कर काय 10 ऑस्कर मिळून गेले ना त्या दिवशी. अजून काय लागतं तुम्हाला? काय किस्सा आहे. माय गॉड. सत्यजित रे. पुढचा प्रश्न नाना, 25 लाख रुपयांसाठी. हा आहे 13वा प्रश्न. 1 एप्रिल 2020 पासून आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्यात आलं होतं? पर्याय आहेत: ए बँक ऑफ बरोडा, बी बँक ऑफ इंडिया, सी सिंडिकेट बँक, डी युनियन बँक ऑफ इंडिया. माहित नाही. मित्राला बोलवा. हां, कम्प्युटर राव, नाना पाटेकर आपली व्हिडिओ फ्रेंड ही लाईफलाईन वापरणार आहेत. कृपया नोंद घ्यावी. राहुल देशपांडे, मकरंद नासपुरे, समीरन वाळवेकर. नाना, या प्रसंगातून पार पडण्यासाठी तू दिलेल्या 3 नावांपैकी कोण तुला मदत नक्की करेल असं तुला वाटतं? राहुलला मला. बर, कम्प्युटर राव, राहुल देशपांडे आहेत नाना पाटेकर यांचे ट्रस्टेड पार्टनर. कृपया राहुल देशपांडेंना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. हा, लागलाय. माझ्या मते सिंडिकेट बँक आहे, पण बघूया. राहुल. हा नाना. हा. राहुल नमस्कार. नमस्कार सचिन.
नमस्कार नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. Thank कोण you. होणार Thank you. करोडपती मध्ये आत्ता आपण नाना पाटेकरांबरोबर खेळतोय आणि 12.5 लाख ते जिंकलेले आहेत. आणि क्या बात है. पुढचा प्रश्न तुमच्या मदतीनं 25 लाख रुपये मिळवून देणार आहे. या पुढचा आवाज नानाचा आणि तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देणार आहे. तुमची वेळ सुरू होती आत्ता. 1 एप्रिल 2020 पासून आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्यात आले होते? बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. माझ्या मते सिंडिकेट आहे, पण एनिवे. युनियन बँक ऑफ इंडिया नाना. हा, युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडिया. आता तो म्हणला तर तो नक्की करूया लॉक. हो, म्हणजे आता तो म्हणला तर मला काही माहितीच नाही आहे. कम्प्युटर राव, डी युनियन बँक ऑफ इंडिया लॉक करा. नाना, डी युनियन बँक ऑफ इंडिया हे बरोबर उत्तर आहे. राहुल, वा 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 वा. म्हणजे कुणालाही असं वाटायला नको की अहो गायक मंडळी आणि अशा प्रश्नाचं उत्तर. अरे तो सीए अरे करत ते होता. नंतर ना त्याची ओळख आज काय आहे. हो, मी त्याला एवढा आणि रोज सकाळी येतो शिकायला. मी रोज एक गाणं शिकवतो त्याला. हा, कसं गायचं नाही कुठलं. राहुल, नानांविषयी काय सांगशील? नानांविषयी काय सांगू मी. माझ्या वडिलांसारखे आहेत ते. वडीलच आहेत नुसते माझे. त्यांच्यामुळे वसंत उत्सव जन्माला आला. प्रत्येक वेळेला जेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी अडकलोय, वाट सापडत नाहीये, काय करायचं, तेव्हा तेव्हा मी नानांना फोन करतो किंवा नानांना जाऊन भेटतो आणि ते जे सांगतात ते मी करतो. आणि माझं आतापर्यंत तरी नुकसान झालेलं नाहीये. त्यामुळे नाना, आय लव्ह यू अ लॉट अ लॉट अ लॉट. लव्ह यू बाबा, लव्ह यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू, थँक्स अ लॉट. खूप खूप आभार. ही जी सगळी विचारांची श्रीमंती तुला आलेली आहे, त्याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे. तुझा माझा प्रवास आहे दाताकडून दाताकडे. काळे दात, गोरे दात, किडके दात, सडके दात, काही शहाणे, काही खुळे, काही जुने, काही कवळे, काही दात पिवळे पिवळे, काही बोलके, काही मोने, काही मध्ये चांदी सोने. तुझी माझी झेप पडे दातापासून दाताकडे. हा. पण आता कोण रडे? मला एक कळले आहे, सुवर्णाच्या रथात बसून सत्य येथून पळले आहे. मला एक कळले आहे, सुवर्णाच्या रथात बसून सत्य येथून पळले आहे. प्रत्येकाच्या छातीवरती चाकोरीचीच खूण आहे. जिकडे तिकडे मुकी धडे, इतिहासाला गेले तडे. यात नवीन काय घडे? तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. आता हा दाता प्रत्येक सामान्य माणसाला कायम दाता मला दे, अहो मला काहीतरी कोणीतरी द्या असं म्हणत सगळ्यांची आयुष्य गेली. तुझ्याकडे कधीही कोणीही गॉडफादर नव्हता, कोणीही नव्हता दाता, तरी सुद्धा तू हे कसं घडवून आणलंस? लोक होते रे दाता आपले. कलावंतांचा दाता कोण? लोकच आहेत ना. ही मंडळी आहेत म्हणून आपण आहोत. फक्त आपण आपल्याला उधळून जायचं, ते उधळून जाण्याची ताकद असेल ना, तिथं सैनिक आपला एक जवान आयुष्य असं तुमच्यासाठी असं, त्यांच्यामुळे आपण इथे छान आहोत, सुरक्षित आहोत. इथं आपण त्या चौकोनामध्ये गेलो. आता इथे आल्यानंतर मी तुला खरं सांगतो, पुढचा शब्द मी काय बोलणार आहे मला माहिती नाही, तुला माहिती नाही. हे खेळणं हा मला खरं आज खेळ वाटतो. एरवी कसं वाटतं की ते ठरलंय, काहीतरी बोलतायत, अमुक आहे तमुक आहे, पण खेळ आहे. थोडीशी फजिती झाली, थोडा फंबल झाला, आपलीच मंडळी आहेत, हसू दे की थोडे. हा, प्रत्येक केळं काय खायला असतं? एखाद्या वेळी सालीवर ना घसरायचं, त्यात काय. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. मी ह्यावेळच्या सीझन मधली सर्वोच्च रक्कम आहे आणि मला अतिशय आनंद आहे याच्यावरती सही करण्याचा. वा वा, थँक्यू. पुढचा प्रश्न नाना, 50 लाख रुपयांसाठी. हा आहे संपला का? आपली वेळ संपली. बर. आजचा हा जो प्रवास आहे
हा अर्थात खेळाचाच झालाच, पण तुझ्याबरोबर गप्पा मारणं ह्याच्यामध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन आहे. म्हणजे जी मी आता सांगू शकत नाही शब्दात, की त्यातनं आम्हाला मिळालेल्या गोष्टी, आज प्रेक्षकांना अनेक कळलेल्या नवीन गोष्टी, ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप परिपूर्ण झाला. त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. काय रे हे काय आणलं? साड्या कशाला आणल्या? हा? काय मी डोकं ताब्यात देत नाही कोणाच्या. आणि इकडे आलेलं आहे. किती? हे का? जमलाय का? जमलाय ना? धन्यवाद. 25 लाख रुपये. नाना हा चेक नामकडे देताना हे जाणीवपूर्वक सांगायचं आहे की ही जी राशी आहे ती रंगमंच कामगार जे आहेत त्यांच्यासाठी वापरली जावी. 25 लाख हे फार होत नाही आहेत. खाण्यापिण्याचे खूपच हाल आहेत. त्यामुळे याच्यामध्ये अजून किती पैसे घालता येतील त्याचा प्रयत्न करू. कोटभर झाले तर जास्त बरं होईल. बघूया कसे करता येतील. आणि एक दुसरी गोष्ट, आता खूपशा मंडळींनी मी पाहिलं, आपण अन्नधान्याचं वाटप ज्यावेळी करता त्यावेळी ते देत असतानाचे फोटो शक्यतो काढू नका, कारण ते दिसायला इतकं वाईट दिसतं. कारण त्याची परिस्थिती वाईट आहे म्हणून तो या क्षणाला तुमच्याकडनं स्वीकारतो आहे. त्यामुळे त्याच्या त्या दैनावस्थेची कुठेतरी अशी छबी करू नका. त्या द्या आणि ते विसरा. मला असं वाटतं ते जास्त चांगलं असेल आणि तेवढं कराल याची खात्री आहे. धन्यवाद. ह्या कार्यक्रमाची सांगता मी नेहमी काहीतरी छोटासा संदेश वजा गोष्ट असं करत असतो. पण आज कार्यक्रमाचा शेवट आणि त्याचा संदेश तू द्यायचा आहेस तुझ्या अक्षरात, तुझ्या सहीनं. हा बोर्ड. बरं. स्वतःची काळजी घ्या म्हणजे समाजाची काळजी घेतल्यासारखं होईल. हो म्हणजे काय खरं आहे रे तेवढं.